तर निशिकांत दुबेंचा मुंबईतील खारमध्ये फ्लॅट आहे। सचिन अहिर यांनी खासदार निशिकांत दुबेंवर आता आरोप केलाय। दुबेने फ्लॅट भाड्याने देऊन मुंबईत इन्व्हेस्टमेंट केले असं अहिर म्हणाले। मराठी माणसाला मुंबईत घरं नाहीत, बाहेरचे येऊन घरं घेतायत असा आरोप अहिरांनी केला। तुम्ही म्हाडा जर 15 वर्षाची डोमेसिल सर्टिफिकेट जर पकडू शकते तर आपण त्यात काय करू शकत नाही। तुम्हाला स्कोप आहे त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी। सभापती महोदयाने तर काय होतोय बघितलं आपण, तो दुबेसारखा एक खासदार त्याचं घर फ्लॅट इकडे खारला आहे जुलेलालमध्ये, तो राहायला नाही आणि भाड्यावर दिलेले आहेत। म्हणजे मराठी माणसाला मुळामध्ये घरं नाही आणि बाहेरची लोक येत आहेत, ते राहायला आले तरी काय हरकत नाही, पण इकडे भाड्यावर देऊन इन्व्हेस्टमेंट करतायत। म्हणून सभापती महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, खाजगी जमिनीवरती नाही पण जिकडे इकडे रिडेव्हलपमेंट होत आहे, जिकडे इकडे शासनाचा फायदा मिळतोय, शासनात टाकू शकते ना की बा एवढं, जसं आपण 5% 10% इतर लोकांना आरक्षण करतो तसं तुम्ही आरक्षण टाका। महाराष्ट्र आणि मुंबई स्वतःचं काय आहे असा प्रश्न विचारणे निशिकांत दुबे यांचं तर मुंबई कनेक्शन समोर आलंय। ते मुंबई कनेक्शन माझ्या मागे आहे, तुम्ही बघू शकाल तर हा झुलेलाल अपार्टमेंट आहे। 4थ्या मजल्यावर निशिकांत दुबे यांचा एक फ्लॅट आहे। बरं, हा फ्लॅट आता नाही तर अनेक वर्षांपासून हा 4थ्या मजला त्यांचा फ्लॅट आहे। आपण बघू शकतो रोड नंबर 16 आहे हा खारचा, आणि त्याच खारच्या रोड नंबर 16 मध्ये हा उच्चभ्रू एरिया आहे, त्यात त्यांचा स्वतःचा एक फ्लॅट आहे असं आपल्याला आता कळलेलं आहे। खरं तर हा फ्लॅट 1400 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त आहे, म्हणजे 1400 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त मोठा हा फ्लॅट आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र आणि मुंबईचं काय आहे हे विचारणार निशिकांत दुबे यांचं मुंबई कनेक्शन समोर आलंय। एवढंच नाही तर आपण रोड नंबर 16 वर आहोत, तर रोड नंबर 16 मध्ये खऱ्या अर्थानं फ्लॅट असल्यामुळे अनेक उच्चभ्रू लोक या जुलेलाल अपार्टमेंटवर राहतात आणि ते चित्र समोर येताना आपल्याला दिसतं। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मुंबईचं स्वतःचं असं काय म्हणणार निशिकांत दुबे हे अनेक वर्षांपासून मुंबईच्या एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब सुद्धा करायचे असं पण दिसून येत आहे। आता यावर निशिकांत दुबे काय सांगतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कविता सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।